अमेरिका, इराण, इस्रायल या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होताना आपण पाहतोय। जे आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट क्वालिटी आपण विदेशात पाठवतो, मग भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, तांदूळ असेल, अशा सगळ्या वस्तू आज जैन पेटीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणि राज्यातल्या व्यापाराचं नुकसान त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून या निमित्तानं राज्य सरकारने तातडीनं या मालाची विल्हेवाट लावून जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होतं, त्याची भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलावी। केंद्र सरकारशी याची भरपाई घ्यावी आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला न्याय द्यावा, ही भूमिका आम्ही मांडली। कारण की या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशात जाणाऱ्या जे शेतपिकं आणि शेतीचा माल जो आहे तो आता सगळा थांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान होतं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लहान व्यापाऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये वाढते आहे। हे सरकारच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। सरकारने सांगितले की आम्ही केंद्र सरकारशी बोलतोय, आम्ही काहीतरी मार्ग काढतोय, अशा पद्धतीचं सरकारने थातूर मातूर उत्तर विधानसभेत दिलेलं आहे। दुसरं, आज राज्यातल्या शिक्षणाबद्दलची एक लक्षवेधी विधानसभेत सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मंत्री सपशेल खोटं बोलताना आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच पर्यायनं जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत। पूर्ण वर्ष त्या पद्धतीचं सरकारने काढलं। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आम्ही शिक्षक भरतोय असं सांगत गेलेत। एकही शाळा बिना शिक्षकी राही अशा पद्धतीचं खोटा माहिती विधानसभेत देताना आपण पाहतोय। माननीय कोर्टाने सरकारला आदेश दिलेले आहेत की शाळांमध्ये कंपाऊंड वॉल, स्वच्छतागृह हे सगळं असलं पाहिजे, शुद्ध पिण्याचं पाणी असलं पाहिजे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज त्या जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये ही परिस्थिती नाही। बीजेपी आणि शिंदे सेना या सरकारच्या भांडणामुळे महाराष्ट्रातल्या पिढीचं नुकसान या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। राज्य सरकारजवळ पैसे नाहीत, एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवून त्यांची मतं घेतलीत, पण सरकारजवळ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत असं सरकार सांगते, शिक्षणासाठी पैसे नाहीत असं सरकारजवळ परिस्थिती आहे। कर्मचाऱ्याचे पगार ओव्हरड्राफ्ट करून दिले जातात आणि महाराष्ट्रामध्ये भूमाफिया जो मोठ्या प्रमाणात तयार झालेला त्याच्यामध्ये सत्ता पक्षाचीच लोक आहेत। मीरा भाईंदरमध्ये तर त्याचं एक मोठं उदाहरण आहे की लाखो कोटीचं स्टॅम्प ड्युटी घोटाळा त्या मीरा भाईंदरमध्ये सत्ता पक्षाकडून केलं जाते। सगळ्या रिपोर्ट आल्यात, कारवाई केली जात नाही। राज्याची तिजोरी लुटली जाते, एकीकडे राज्याची तिजोरी खाली पडलेली आहे आणि सत्ता पक्षाकडून ती लुटली जाते, अशा पद्धतीचं चित्र आहे। तेही मुद्दे आम्ही या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने मांडू आणि या सरकारचा जो राज्य लुटण्याची जी काही परिसीमा आता सरकारने ओलांडलेली आहे त्याच्यावरची भूमिका मांडून हे सरकार कसं राज्याला लुटते आहे या पद्धतीचं एक पूर्ण माहितीसहित, पुरावेसहित आम्ही माहिती मांडणार आहोत। सर आता ज्या पद्धतीने पिकाचं नुकसान झालं त्याच्यानंतर आता युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, परवा अर्थसंकल्प आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? बघा, आता मुख्यमंत्र्यांनी अनेकदा बाहेरही सांगितलेलं आहे की आम्ही करतोय, पण त्याच्यात अबकड अशी त्यांनी एक भूमिका मांडली। सरकार शेतकऱ्यांची संख्या कमी करायला लागलेली आहे, सरसकट कर्ज माफ करायची घोषणा केली, पण आता सरसकट नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये सरकार अजून किती खोटं बोलेल हे आज मला काही त्याच्यात सांगता येणार नाही।
परवाचाच आता राज्याचं बजेट आहे 6 तारखेला. त्यामध्ये सरकारचा खरा चेहरा पुढे येणार आहे. आत्ताच 11,000 कोटीच्या पुरवणी मागण्या परवा सरकारने मंजूर करून घेतल्यात. त्यामुळे राज्य सरकार हजारो कोटीच्या पुरवण्या मागण्या मागतोय आहे. याचाच अर्थ हे सरकारच आर्थिक डबघाईस आलेलं आहे असं चित्र आहे. त्यामुळे 6 तारखेचे बजेटची वाट आम्ही बघतोय. बघा, सत्ता पक्षाच्या आमदारांमध्ये जी काही गुर्मी आणि सत्तेमध्ये बसलेले मंत्र्यांमध्ये गुर्मी आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं दबाव राजकारण एक महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे, जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणं हे सुद्धा आता चूक झालेली आहे. सरकारच्या विरोधात तुम्ही का बोललात, हे बोलणं तुम्हाला अधिकार नाही असं सांगण्याची पण भूमिका आता सत्ता पक्षाकडून घेतली जात असेल तर महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही जी काही पाळंमुळं घडलेली होती ती ही भाजप आणि महायुतीचं सरकार हे संपवत आहे, त्याचं चित्र आहे. भास्कर जाधव सारख्या एका ज्येष्ठ सदस्याला या पद्धतीनं सत्ता पक्षाच्या आमदारांनी धमकवणं हे बरोबर नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. बघा, आमचा राज्यसभेचा निर्णय हायकमांड घेत आहे. आज त्याच्यातला निर्णय येऊन जाईल. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, पण पवारसाहेबांची इच्छा आहे की नाही आहे अजून त्या पद्धतीची काही भूमिका पुढे आलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमचा हायकमांड निर्णय घेईल. पण नेमका प्रश्न असा आहे की तिघांकडनंही दावा केला जातो आहे, तुम्ही तिघं पण चर्चा करताय, अजूनपर्यंत तोडगा नाही. मी काय बोललो आजच त्याच्यावरचा निर्णय होणार आहे, पण सत्ता पक्षाचा कुठला निर्णय झालेला नाही. सत्ता पक्षाजवळ तर बहुमत आहे, त्यांचाही निर्णय झालेला नाही. देशातल्या वेगळ्या राज्यामध्ये त्यांचे निर्णय झालेत, पण महाराष्ट्रात त्यांचाही अजून निर्णय झालेला नाही झाला अजून. तुम्हाला माहिती असेल, मला माहिती नाही, पण अजून आमच्या समोर आलेलं नाही आहे. पण तुम्हाला आतल्या गोष्टी त्यांच्या माहिती असतात. पण आमचं आज संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होईल. उद्या आम्ही फॉर्म भरू. यामुळे मनसे आणि उबाटामध्ये आता दुरावा निर्माण झालेला आहे. मला या प्रश्नाची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावरला दुरावा काय मनसे आणि शिवसेनेचा तो मला माहिती. समिती असतील या संदर्भात मला त्यांच्या पक्षातलं माहिती नाही, त्यामुळे मला राज्यसभेवरती कोण लढा याच्यावरती चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये आदित्य ठाकरे एक बोलतायत आणि शरद पवार म्हणतात की अजून नाव नक्की झालेलं नाही आहे आणि ठरवलेलं नाही. समन्वय शून्य दिसतोय. मला आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीमध्ये निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आज होईल आणि उद्या फॉर्म भरला जाईल. नाना, हिंदी में राज्यसभा में कौन जाएगा महाविकास आघाड़ी में, किसका नाम सबसे ज्यादा चर्चा में? धान उत्पादक शेतकऱ्यांवर सातत्यानं अन्याय करणारं महाराष्ट्रातलं हे फडणवीस सरकार आपल्याला पाहायला मिळते आहे. धान घेतला जातो समर्थन मूल्यानं, त्याचे पैसे दिले जात नाही, वेळेवर सेंटर खोलले जात नाही, मग त्याची लिमिट येत नाही आणि असं करून त्याचे पेमेंट पण दिले जात नाही. 3-3, 6-6 महिने शेतकऱ्यांचे चुकारे दिले जात नाही आणि बोनसची घोषणा सरकारने करून सुद्धा बोनस दिला नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणारं हे फडणवीसाचं आणि भाजपचं महायुतीचं सरकार, या सरकारला त्या पद्धतीची काळीमा लागलेली आहे. हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे का राज्यसभेच्या जागेवर? बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हायकमांड काँग्रेसचा निर्णय करतोय राज्यसभेच्या जागेचा. त्याच्यामुळे आज त्याच्यावरचा निर्णय होईल असं अपेक्षित आहे. आम्हाला विचारलं गेलं, हाईकमांड निर्णय घेईल. महाविकास आघाड़ी की तरफ से राज्यसभा की सीट किसे दी जाएगी? कांग्रेस के अंदर खाने किसी नाम को लेकर चर्चा चल रही है क्या नाना? अभी कुछ नहीं है चर्चा, क्योंकि हमारा तीनों की संख्या लेकर हमारा बहुमत बनेगा, इसलिए तीनों दलों के नेता एक साथ बैठकर इस पर चर्चा कर रहे हैं. आज शाम तक हमारा राज्यसभा का नाम फाइनल हो जाएगा. दावेदारी पेश कर रहे हैं आप? नहीं, वो तो सब चर्चा करके करेंगे. उसमें दावा अगर
शरद पवार जी की पार्टी हो या उद्धव जी की पार्टी हो, वो अगर बोले कि कांग्रेस लड़े तो कांग्रेस का कैंडिडेट आएगा। लेकिन इस पर चर्चा चल रही है और चर्चा में जो भी निर्णय आएगा उसके आधार पर कल उसका फॉर्म भरा जाएगा। एयरक्राफ्ट जो एक्सीडेंट का जो रिपोर्ट आता है, वो रिपोर्ट आई, उस रिपोर्ट को लेकर रोहित पवार ये कह रहे हैं कि रिपोर्ट महज खानापूर्ति है, उसमें कई सारे फ्लॉज हैं। नहीं, वो एक घातपात है। अजीत पवार का जो विमान दुर्घटना जो हुई है वो घातपात है, वो स्पष्ट हो चुका है। डीजेसी ये सब बातें छुपा रही है। आपने देखा होगा कि जो वीडियोस हमको उस समय आए जहाँ के प्रत्यक्षदर्शी लोगों ने लिए थे, तो जो विमान था वो कोई पेड़ को टकराया नहीं था, क्लियर था। और जिस तरह से ये घटना हुई है, जिस तरह से छुपाने का काम केंद्र सरकार कर रही है, राज्य सरकार कर रही है, ये इसका मतलब ही एक घातपात है। क्यों नहीं एफआईआर दर्ज किया गया है? एक्सीडेंट हो गया है तो उसका एफआईआर क्यों दर्ज नहीं किया गया है? तो मुख्यमंत्री एक बता रहे कि हम लोग इंक्वायरी कर रहे हैं, तो फिर एफआईआर दर्ज क्यों नहीं किया? तो इसका मतलब ही है कि सरकार कुछ बात छुपा रही है। जिस तरह से रोहित पवार उस बात को बार बार दोहरा रहे, उस परिवार का सदस्य दोहरा रहा है, तो सरकार ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए। राज्य के उप मुख्यमंत्री पद पे रहने वाला व्यक्ति सुरक्षित नहीं है तो राज्य के जनता ये सुरक्षित है क्या? ये प्रश्न इस मुझसे सामने आ रहा है। रोहित पवार की महाराष्ट्र में कोई सुन नहीं रहा है और इसीलिए अब जो विपक्ष के नेता हैं लोकसभा में राहुल गांधी, उनकी तरफ उनकी जो है उम्मीदें लगी हुई हैं। वो कह रहे हैं कि राहुल गांधी से मैं मिलूंगा, राहुल गांधी से विनती करूंगा कि लोकसभा में इस मुद्दे को उठाएंगे, बिल्कुल उठाएंगे राहुल जी, क्योंकि इस तरह की घटना हुई है और घातपात हो और जिस तरह से बातें सामने आ रही है, तो राहुल जी इस बात को उठाएंगे। बिल्कुल इसमें घातपात है, इंक्वायरी में सामने आए, यह हमारी भूमिका है और इसलिए हम लोग इसके तरफ हम भी उसका पटपुरावा कर रहे हैं। वो जो लड़ाई का चल रहा है हिंदी में, अमेरिका, इजराइल और ईरान का जो युद्ध शुरू है उसमें महाराष्ट्र के किसानों का बहुत बड़े पैमाने में नुकसान हो रहा है, फसलों का नुकसान हो रहा है। जो माल हम लोग बड़े पैमाने में एक्सपोर्ट किया जाता था, उसमें प्याज है, अंगूर है, बहुत सारी चीज़ें हैं, चावल है, वो भेजा जा रहा था, लेकिन वो JNPT में वो बड़े पैमाने में वहाँ पे गम होके पड़ा हुआ है और वो भूमिका हमने सरकार के सामने रखी। सरकार ने तुरंत उस किसानों को न्याय देने के लिए, व्यापारियों को न्याय देने के लिए भूमिका लेना चाहिए। सरकार की तरफ से जवाब आया कि हम लोग केंद्र सरकार से बात कर रहे हैं और केंद्र सरकार के माध्यम से हम कुछ तो भी रास्ता बनाएंगे। महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या हो रही है, लेकिन इस युद्ध से आज और महाराष्ट्र का किसान संकट में आया है और इसलिए सरकार ने किसानों को और व्यापारी को मदद करना चाहिए, ये भूमिका हमारी है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।